तर ही दृश्य आपण पाहतोय सीएसएमटी स्थानकाबाहेरची हे आंदोलन जे आहे ते आता पोलवर चढलेले आहेत। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत या ठिकाणाहून जोडलेले आहेत। निवृत्ती, नेमकं काय सुरू आहे? आपण पाहतोय की गेल्या 5 दिवसांपासून मराठा आंदोलकांचं आंदोलन जे आहे ते आझाद मैदानात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरामध्ये सुरू आहे। मोठ्या प्रमाणात आंदोलक आज देखील जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि महानगरपालिकेचं मुख्यालय आहे त्याच्या समोर जमलेले आहेत आणि त्यापैकी 2 तरुण जे आहेत ते मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं जे रस्त्यावरती दिवे लावण्यात आलेले आहेत या दिव्याच्या पोलावरती 2 तरुण चढलेले आहेत आणि आपण पाहू शकतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा असलेला भगवा झेंडा फडकवण्याचा प्रयत्न जो आहे तो ह्या तरुणांच्या माध्यमातून केला जातोय। गेल्या 5 दिवसांपासून असे प्रकार जे आहेत ते या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरती झालेले आपल्याला पाहायला मिळत होते। जे रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणात महानगरपालिकेच्या वतीनं जे दिवे लावण्यात आलेले आहेत त्या दिव्यांच्या एकदम टोकावरती जाऊन अनेक मराठा बांधवांच्या वतीनं जे आहे ते या ठिकाणी भगवा झेंडा फडकवण्याचा वारंवार प्रयत्न करण्यात आला होता। त्याच पद्धतीने संपूर्ण परिसरामध्ये या दिव्यांवरती जे आहे ते भगवा झेंडा जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। या ठिकाणी जे 2 तरुण जे आहेत ते 2 तरुण वरती चढलेले आहेत आणि या तरुणांच्या माध्यमातून या ठिकाणी भगवा झेंडा फडकवण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रयत्न केला जातो। एक तरुण याच्यापैकी या ठिकाणी पावसानं हजेरी लावलेला आहे म्हणून पावसामुळे जो आहे तो हा तरुण खाली उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। परंतु दुसरा तरुण जो सुरुवातीपासून जो वरती चढला होता तो तरुण अजून देखील त्या ठिकाणी भगवा झेंडा घट्ट बांधताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय। खरं तर आज 12 वाजेपर्यंत आझाद मैदान वगळता इतरत्र कुठेही आंदोलन करू नका किंवा रस्ता जाम करू नका असं न्यायालयानं जे आहे ते स्पष्ट केलं होतं। त्याच्यामुळे प्रशासनाच्या वतीनं कशा पद्धतीनं या ठिकाणची गर्दी मराठा बांधवांना कसं बाजूला केलं जातं हे पाहणं महत्त्वाचं असेल। परंतु सकाळच्या वेळेस मोठ्या प्रमाणात नक्कीच धन्यवाद निवृत्ती, तुम्ही दिलेल्या या माहिती